गेल्या काही वर्षापासून तंत्रज्ञान क्षेत्रात एकच नाव गाजतंय, ते म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही न्यूजमध्ये, सोशल मीडियावर पाहिलं असेल की AI मुळे यांच्या नोकऱ्या गेल्या, AI मुळे जग पूर्णपणे बदलणार. तुम्ही विचार करा की एक अशी दुनिया जिथं हजारो कम्प्युटर आहेत आणि त्या कम्प्युटरमध्ये अशी क्षमता आहे की ते कम्प्युटर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, तुमचं कोणताही टास्क असो, ते सॉल्व्ह करू शकतात. इलॉन मस्कने AIचा धोका हा अणुयुद्धापेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे. तर मग हा AI नेमका विषय काय आहे आणि हे काम कसं करतं, कशा प्रकारे AIचा वापर करून मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्कॅम केले जातात, AIच्या डार्क साईड, AIच्या चांगल्या बाजू, आणि हे AI आत्ताचे एवढे ऍडव्हान्स आहे तर भविष्यात AI कसा असेल पाहूयात याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर. फक्त एक महत्वाची गोष्ट, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 1940 मध्ये गणिततज्ञ ॲलन ट्युरिंग यांना एक प्रश्न निर्माण झाला की मशीन्स विचार करू शकतात का. ज्यानंतर जॉन मॅककार्थी यांनी 1956 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द जन्माला घातला. या AIच्या प्रवासात अनेक वेळा यासाठीची फंडिंग थांबवली, पण जेव्हा 1997 मध्ये IBMच्या डीप ब्ल्यू या चेस कम्प्युटरने विश्वविजेता असलेल्या गॅरी कॅस्पिरोवरला हरवले, नंतर 2011 मध्ये ॲपलच्या सिरीने AIचे महत्व सिद्ध केले. या AI क्रांतीचा सर्वात मोठा टप्पा नोव्हेंबर 2022 मध्ये ओपन AIने चॅट GPT लॉन्च करून केला, ज्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नसलेल्या लोकांना सुद्धा AI माहिती झालं. AI म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे AI हे मशीनच्या रूपात मानवाप्रमाणे विचार करण्याचे, तर्क लावण्याचे आणि नवीन गोष्टी शिकण्याचे काम करते. थोडक्यात निर्जीव वस्तूमध्ये मानवासारखी विचार करण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे AI होय. AI हे काम कसं करतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. AI प्रामुख्याने मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या तत्वावर आधारित आहे. कल्पना करा की AI ला आपल्याला कुत्रा आणि मांजर यांच्यातील फरक शिकवायचा आहे. यासाठी AI प्रणालीला हजारो कुत्र्यांचे आणि मांजरांचे फोटो, त्यांचे आवाज आणि इतर संबंधित डेटा दिला जातो. AI मधील अल्गोरिदम या प्रचंड मोठ्या डेटा सेट मधून विशिष्ट पॅटर्न्स आणि वैशिष्ट्ये ओळखायला शिकतो. एकदा हे शिकणे पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला एक नवीन न पाहिलेला फोटो दाखवता, तेव्हा तो त्या फोटोजला त्या पॅटर्न सोबत अनालिसिस करून तो फोटो कुत्रा आहे की मांजर याचा अचूक अंदाज लावतो. मशीन लर्निंग मध्ये AI ला शिकवण्यासाठी काही प्रमाणात मानवी हस्तक्षेपाची गरज असते, तर डीप लर्निंग मध्ये AI ला डेटाचे विश्लेषण आणि शिकण्याची प्रक्रिया ऑटोमॅटिकली करते. ही प्रक्रिया कंटिन्युअसली सुरू असते, ज्यामुळे AI वेळोवेळी अधिक हुशार, अचूक आणि कार्यक्षम बनते. हाच शिकण्याचा आणि सुधारण्याचा गुणधर्म AI ला एवढं शक्तिशाली बनवतो. AIचा सर्वात मोठा धोका म्हणजे डीप फेक टेक्नॉलॉजी. 2023 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ डीप फेक होता, जो ब्रिटिश भारतीय महिला झारा पटेल यांच्या मूळ व्हिडिओवर रश्मिका यांचा चेहरा आर्टिफिशियल रित्या बसवून तयार केला होता. डीप फेकमुळे फोटोज, व्हिडिओज मध्ये चेंजेस करून पुढच्या व्यक्तीला ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि पैशाची मागणी केली जाते. या डीप फेकचा वापर हा राजकीय हेतूसाठीही केला जातो, जसं की रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा शरणागतींचा खोटा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. डीप फेकच्या धोक्यासोबतच व्हॉइस क्लोनिंग हा एक मोठा धोका. आजकाल इंस्टाग्रामवर मोठ्या सेलिब्रिटींच्या आवाजात गाणी किंवा रील्स बनवून व्हायरल केले जातात, जे ऐकायला मजेदार वाटतात, परंतु हाच आवाज क्लोन करून तुमच्या बँकेतील पैसे गायब होऊ शकतात. या तंत्रज्ञानाला व्हॉइस सॅम्पलिंग म्हणतात, ज्यात तुमच्या आवाजाचा थोडासा नमुना घेऊन तो कोणत्याही भाषणावर सेट करून आवाजाची फ्रिक्वेन्सी, आवाजाचं पिच, टेक्स्चर हुबेहूब कॉपी केलं जातं आणि तुमच्या आवाजाचा क्लोन तयार होतो. हा क्लोन इतका अचूक असतो की तुमचा चेहरा न पाहता कोणी ऐकल्यास त्याला तुम्हीच बोलत आहात असं वाटेल. स्कॅमर्स याच टेक्नॉलॉजीचा वापर करून अत्यंत मोठ्या फसवणुका करत आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या सर्व जवळच्या मित्राचा फोन येईल आणि तो अडचणीत असल्याचे सांगून किंवा दुसऱ्याच्या फोनवरून कॉल करत असल्याचे सांगेल आणि थोडंफार भावनिक बोलून त्वरित पैसे किंवा तुमच्या फोनवर जो OTP आलाय तो OTP मागेल. भारतीय लोक भावनिक असल्याने मित्राला मदत करण्यासाठी लगेच पैसे किंवा OTP दिला जातो, पण प्रत्यक्षात स्कॅमरने तुमच्या मित्राच्या आवाजाचा क्लोन करून व्हॉइस सॅम्पलिंगद्वारे कॉल केलेला असतो. द आर्टिफिशियल इम्पोस्टर नावाच्या एका सर्वेक्षणानुसार भारतात 47% लोकांनी AI व्हॉइस स्कॅमचा अनुभव घेतला आहे. पुढचा एक तोटा म्हणजे की लोकांकडून तुम्हाला ऐकायला भेटलं असेल की AI मुळे लोकांचे जॉब जाणार, AI लोकांचे जॉब खाणार. तर हे काही ठिकाणी खरं आहे. AI ची प्रचंड कार्यक्षमता आणि कमी खर्चामुळे अनेक कंपन्या मानवी कर्मचाऱ्याऐवजी रोबोट्स किंवा AI प्रणालीचा वापर करत आहेत. यामुळे डेटा एंट्री, कस्टमर सर्व्हिस, कोडिंग, अकाउंटिंगचे काही कामं हे AI करते. कस्टमर सर्व्हिस आणि कॉल सेंटर्स इथे चॅटबॉट्स आणि व्हॉइस असिस्टंट्सनी माणसाची जागा घेतली आहे.
ज्यामुळे कंपन्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ग्राफिक डिझायनिंग, संगीत निर्मिती, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग यासारख्या क्रिएटिव्ह कामामध्येही AI आता मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. एका फोटोमध्ये काही चेंजेस करायचे म्हटल्यास जेव्हा अगोदर बराचसा वेळ लागायचा, परंतु आता तेच काही सेकंदात होतंय. या प्रकारे AI मुळे नक्कीच काही नोकऱ्यावरती परिणाम होणार आहे. पण हे बघा, जेव्हा कम्प्युटर आलं तेव्हा म्हटलं जात होतं की कम्प्युटरमुळे जॉब जाणार, तर काही जॉब्स गेले, परंतु याच कम्प्युटरमुळे काही नवीन जॉब्सही तयार झालेच. अगदी त्याच प्रकारे AI मुळे काही जॉब जाणार आहेत, परंतु याच AI मुळे नवीन जॉब्सही निर्माण होणार आहे. महत्त्वाचं आहे की हार्बर्ट स्पेन्सरने म्हटलं आहे ना, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. अगदी त्याच प्रकारे या नवीन तंत्रज्ञानासोबत आपल्याला जुळून घ्यावे लागणार आहे. AIचे धोके असले तरी ChatGPT सारख्या साधनामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. सगळ्या धोक्यामध्ये AIचे उज्ज्वल भविष्य आणि मानवासाठी असलेले फायदे खूप मोठे आहे. AI मुळे औषध निर्मिती, हवामान बदलाचा अभ्यास आणि अवकाशातील शोध यासारख्या वैज्ञानिक समस्यावरही जलद गतीने तोडगा काढणे शक्य झाले आहे. काही ठिकाणी शेती क्षेत्रातही AI प्रणालीचा वापर होत आहे, जसं की बारामती येथील ऊस शेती. AIच्या मदतीने तेथील शेतीतील हवामान कसं आहे, कोणत्या मिनरलची पिकामध्ये कमी आहे, कोणते घटक आवश्यक आहेत, त्या पिकावरती कोणत्या प्रकारचा रोग आलाय, या सगळ्याची माहिती AIच्या मदतीने मिळते. याचबरोबर जेव्हा एखाद्या ठिकाणी खूप गर्दी होते, तर त्या ठिकाणी चोरी किंवा इतर अनुचित प्रकार होऊ शकतात. तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असं काही घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा असते. सरकारकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. पण तरीही काही वेळेस काही घटना घडतात. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही AIचा वापर करण्यात आला होता. जसं की गणेश विसर्जनात पुण्यात खूप गर्दी होते, यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी AIचा वापर करण्यात आला होता. जर एखादी व्यक्ती हरवली तर त्या व्यक्तीचा फोटो त्या AI सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केल्यावर लगेच AI तो फेस डिटेक्ट करून ती व्यक्ती सध्या कोठे आहे याची माहिती देते. आणि एखादी काही अनुचित घटना घडली तर त्या व्यक्तीचे जर काही वर्णन असेल की त्या व्यक्तीने या कलरचा ड्रेस घातलेला होता, तर लगेच एका क्लिकवर या AIच्या मदतीने ती व्यक्ती सापडण्यास मदत होते. AIचा वापर आता फक्त फोटो एडिट करण्यापुरता किंवा एखादी व्यक्ती त्या फोटोत ॲड करण्यापुरता राहिलेला नाही. AI हे एक शक्तिशाली साधन आहे. ते चांगलं आहे का वाईट आहे हे आपण त्याचा वापर कसा करतो यावर अवलंबून आहे. त्यामुळे AIला घाबरण्याऐवजी AIचा वापर कसा करायचा हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. हार्बर्ट स्पेन्सरने म्हटलं आहे ना, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. अगदी त्याच प्रकारे आपल्याला या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळून घ्यावे लागणार आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.